चला मित्रांनो, आज आपण एका छोट्या परंतु अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिकला समजून घेणार आहोत. तो टॉपिक आहे डेसिमल पॉईंट शिफ्टिंगचा. डेसिमल पॉईंट शिफ्टिंगचा. ठीक आहे. आता बघा, कुठलाही एखादा नंबर दिला असेल, फॉर एक्झाम्पल मी रँडम नंबर घेतो आहे 1298.673. ठीक आहे. हा माझ्याकडे एक रँडम नंबर आहे. या रँडम नंबरमध्ये मला हा जो डेसिमल पॉईंट आहे, जो 8 आणि 6च्या मध्ये आहे, याची पोझिशन शिफ्ट करून घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मला या नंबरला लिहायचं आहे 129867.3. तर तुम्हाला इथे दिसत असेल जो डेसिमल पॉईंट आधी 8 आणि 6च्या मध्ये होता, त्याची आता पोझिशन शिफ्ट होऊन 7 आणि 3च्या मध्ये आलेली आहे. म्हणजे मी इथे डेसिमलला राईट साईडला शिफ्ट केलेलं आहे. किती डिजिटने शिफ्ट केलं आहे? 2 डिजिटने शिफ्ट केलेलं आहे. बघा, डेसिमल तुम्ही एकतर राईटला करा किंवा लेफ्टला करा, तुम्हाला काय घ्यावा लागतो? 10चा पॉवर काहीतरी लिहावा लागतो. ठीक आहे. मग आता तेच आपण समजून घेऊ. जर मी डेसिमलला राईटला शिफ्ट केला असेल तर जितक्या नंबर ऑफ डिजिट्सने तुम्ही डेसिमलला शिफ्ट कराल तेवढे डिजिट्स काय करायचे? तुमच्या 10च्या पॉवरमध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल इथे मी काय केलेलं आहे, डेसिमलला 6च्या पुढून शिफ्ट करून 7च्या पुढे नेलेलं आहे. म्हणजे मी 2 डिजिटने डेसिमल शिफ्ट केला आहे. मग 10चा पॉवर होईल -2. राईटला शिफ्ट केलं तर मायनस, लेफ्टला शिफ्ट केलं तर प्लस. बघा, मी याच नंबरला, हा जो माझा वरचा नंबर आहे, यालाच बघा आता काय लिहितो आहे 1.298673. असं जर केलं तर इथे हा जो डेसिमल पॉईंट आहे, हा जो डेसिमल पॉईंट आहे जो 8च्या पुढे होता, त्याला आता मी शिफ्ट करून 1 आणि 2च्या मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे मी 8पासून त्याला 3 डिजिट लेफ्टमध्ये शिफ्ट केलं आहे. म्हणून 10चा पॉवर राहील +3. ॲज युजल जर तुम्ही लेफ्टला शिफ्ट करत असाल तर 10चा पॉवर पॉझिटिव्ह घ्यायचा आणि राईटला शिफ्ट करत असाल तर 10चा पॉवर निगेटिव्ह घ्यायचा. चला, याच नंबरला आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीनं लिहून बघू. सपोज मी या नंबरला लिहित आहे 0.12988673. आता मी काय केलं आहे, इथे डेसिमल पॉईंटला लेफ्टला शिफ्ट केलं आहे. किती डिजिटने शिफ्ट केलं आहे रे? बघा, जो डेसिमल आधी 8च्या पुढे होता त्याला शिफ्ट करून 1 2 3 4 डिजिट शिफ्ट केलं आहे आणि लेफ्टला शिफ्ट केलं आहे. म्हणून मी काय लिहिणार? 10चा पॉवर +4. ॲक्च्युली आता इथे +4 -4 हे लिहिणं गरजेचं असतं. तुम्ही प्लस एक वेळ नाही लिहिलं तरी चालेल, पण जर राईटला डेसिमल शिफ्ट करत असाल तर मायनस मात्र लिहावं लागेल. चला, आणखी एकदा या नंबरला शिफ्ट करून बघूया, म्हणजे डेसिमलला शिफ्ट करून बघूया 1298673. ठीक आहे. म्हणजे मी इथे काय केलं आहे, जो डेसिमल आधी 8च्या पुढे होता त्याला 1 2 3 4 4 घर शिफ्ट करून घेतलेले आहेत. म्हणून मला इथे लिहावं लागेल 10चा पॉवर राईट साईडला शिफ्ट केल्यामुळे -4. ठीक आहे. आता बघा, तुम्ही कधी लेफ्टला डेसिमल शिफ्ट कराल, कधी राईटला डेसिमल शिफ्ट कराल. आणि आत्ता जर बघितलं तर तुम्हाला कळलेलं आहे, लेफ्टला शिफ्ट करायचं आहे तर 10चा पॉवर पॉझिटिव्ह घ्यायचा, राईटला शिफ्ट करत असाल तर 10चा पॉवर निगेटिव्ह घ्यायचा. पण काही दिवसानंतर आपल्याला जनरली असं कन्फ्युजन होते की भैया लेफ्टला चाललो आहे तर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक लिहून देतो. त्या ट्रिकचं नाव आहे राणी. काय नाव आहे? राणी. रा इज फॉर राईट किंवा राईट साईड तुम्ही म्हणू शकता, आणि नी इज फॉर निगेटिव्ह. म्हणजे जर डेसिमल राईटला शिफ्ट झाला तर 10चा पॉवर हा निगेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. चला, एक दुसरा रँडम नंबर बघूया. सपोज माझ्याकडे नंबर आहे 92263.683. ठीक आहे. आता इथे मला डेसिमल पॉईंटला लेफ्ट साईडला समजा 4 डिजिटने शिफ्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर काय लिहावं लागेल? चला, 4 डिजिटने शिफ्ट करायचं आहे तर 1 2 3 4 म्हणजे 9.2263 असा हा नंबर येईल. लिहा बरं, 9.2263.683. आता ऑब्व्हियसली लेफ्ट साईडला शिफ्ट झाला आहे त्याच्यामुळे 10चा पॉवर पॉझिटिव्ह असेल. किती डिजिटने पॉवर पॉझिटिव्ह असेल? 1 2 3 4. सो 10चा पॉवर +4. चला, याच नंबरला मी लिहितो आहे 922.6.3683. आता बघा, इथे डेसिमल कुठल्या साईडला शिफ्ट झालेला आहे? लेफ्ट साईडला. कितीने शिफ्ट झालेला आहे? ओन्ली 1 डिजिट. त्याच्यामुळे इथे येईल × 10⁻1. ठीक आहे. आता मात्र सपोज मला या पर्टिक्युलर डेसिमलला राईट साईडला शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे.
तर चला मी आता राईट साईडला शिफ्ट करून लिहितो आहे 9226368.3. बघा डेसिमल कुठून कुठे शिफ्ट झालेला आहे, या 3च्या पुढे डेसिमल होता आणि तो परत शिफ्ट होत 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 या 8च्या पुढे आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1 2 2 डिजिट तो राईटला शिफ्ट झाला आहे. मग काय आहे, 2 डिजिट जर राईटला शिफ्ट झाला असेल तर 10चा पॉवर काय होईल, राईटला शिफ्ट झाल्यामुळे -2. तुम्ही नेहमी राणीचा नियम लक्षात ठेवा, राईटला गेलं तर पॉवर निगेटिव्ह असेल आणि मग त्याच्याच अपोजिट लेफ्टला गेलं तर नेहमी तो पॉझिटिव्ह असेल. चला आपण आणखी एक उदाहरण बघू. लेट्स इमॅजिन की माझ्याकडे असा एक नंबर दिला आहे 4738.316 इंटू 10⁻⁻5 असं दिलेलं आहे आणि माझी अशी रिक्वायरमेंट आहे की इथे जो -5 आहे त्याच्याऐवजी मला येणारा जो काही नंबर असेल त्याच्यामध्ये -7 पाहिजे. किती पाहिजे, -7. आता शांततेने लक्ष द्या, तुम्हाला जर पॉवर -7 करायचं आहे ते ॲक्च्युली काय केलेलं आहे, हे बघा -7 पॉवर करायचं आहे तर ॲक्च्युली काय केलं आहे, हा जो वर -5 होता त्याला चेंज करून घेतला आहे. कसं चेंज केलं तर -5मध्ये जर मी -2 ॲड केले तर ऑटोमॅटिकली हा पॉवर किती होईल, -7. पण इथे -2 ॲड करण्यासाठी मी काय करतो, आधी डेसिमल पॉईंटला शिफ्ट करतो आहे. बघा लक्ष द्या कसं शिफ्ट करतो आहे, 473831.6. बघा बरं काय केलं मी, हा जो डेसिमल पॉईंट 8च्या पुढे होता त्याला 3 आणि 1च्या पुढे नेऊन ठेवला आहे. किती डिजिटने, 2 डिजिटने. कोणत्या साईडला, राईट साईडला. म्हणजे इथे 10चा पॉवर काय आला असेल, 10चा पॉवर आला असेल -2 आणि हा ऑलरेडी माझ्याकडे किती होता रे, 10चा पॉवर -5. आणि नियम तुम्हाला माहिती आहे मॅथ्समध्ये, जर बेस सेम असेल तर पॉवरची काय होत असते, ॲडिशन. बघा मग पॉवरची जर ॲडिशन झाली तर यालाच काय लिहिता येईल, 473831.6 इंटू 10⁻² प्लस -5. आता -2 प्लस -5 इज -7, म्हणजेच 473831.6 इंटू 10⁻⁻7 आला नंबर. हाच नंबर आपल्याला एक्सपेक्टेड होता. ठीक आहे, चला आणखी एखादं उदाहरण घ्या. सपोज माझ्याकडे नंबर आहे 0.00381789. ठीक आहे, आता या नंबरमध्ये तुम्ही बघा, याच्या पुढे मी असं लिहून टाकतो आहे 10चा पॉवर -7. ठीक आहे, आणि -7 ऐवजी माझी रिक्वायरमेंट आहे -5ची. कितीची रिक्वायरमेंट आहे, -5ची. मग कसं आणणार -5? तर बघा मी काय करणार, इथे जो -7 आहे त्याच्यात मला -5 पाहिजे असतील तर +2 ॲड करून टाका. -7 + 2 काय होणार रे, ऑब्वियसली -5. पण +2 ॲड करायचं असेल तर काय करावं लागेल, डेसिमलला शिफ्ट करावं लागेल. आणि डेसिमल कोणत्या साईडला शिफ्ट केला की प्लस होतो, लेफ्ट साईडला शिफ्ट केला की प्लस होतो. आता इथे मला +2ची गरज आहे म्हणून मी डेसिमलला आणखी 2 पॉईंट शिफ्ट करणार आहे लेफ्टमध्ये. तर बघा हाच नंबर आता कसं लिहितो आहे मी, 0.00 परत 00. बघा या 0पासनं 1 आणि 2 असे 2 झिरो मी शिफ्ट करून घेतले आहे, 1 आणि 2. आणि नंबर आलेला आहे 0000381789 इंटू 10⁻, लेफ्टला शिफ्ट केल्यामुळे +2 आणि हा ऑलरेडी किती होता माझ्याकडे, 10⁻⁻7. चला बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन करा. सो हा नंबर बनेल 0.0000381789 इंटू 10⁻⁻5. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला एक छोटंसं टास्क देतो. आपण काही 3-4 उदाहरणं घेऊ आणि त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट कसा शिफ्ट करायचा ते बघू. चला फर्स्ट उदाहरण आहे, लेट्स से 131.692 इंटू 10⁻⁻5. या नंबरला मला असं लिहायचं आहे, सम नंबर मल्टिप्लाय बाय 10⁻⁻3. ठीक आहे, दुसरा एक नंबर घेतो आहे मी 0.03861 इंटू 10⁻⁻7. या नंबरला काहीतरी नंबर लिहून लिहायचं आहे 10⁻⁻4. थर्ड मी एखादा डिजिट घेतो आहे 0.16892 इंटू 10⁻3 आणि मला इथे 10⁻3 हटवून घ्यायचं आहे, फक्त एक नंबर पाहिजे.
ठीक आहे. आता कसं करता येईल बघा, पहिल्या नंबरकडे येऊ. नंबर काय 131.692, 10 टू द पॉवर -5. -5च्या ऐवजी मला काय पाहिजे रे, -3. आता -5चं -3 करायचं आहे म्हणजे +2 ॲड करावं लागेल. आणि इथे जर +2 करायचं असेल तर डेसिमलला काय करावं लागेल, लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. तर चला करा मग. किती डिजिटने लेफ्टला शिफ्ट करायचं, 2 डिजिटने. मग काय होईल हा नंबर, 1.31692. ओके, सो 1.31692 इंटू 10 टू द पॉवर -3 इज द करेक्ट आन्सर. चला सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे, 10 टू द पॉवर -7 आहे, मला किती पाहिजे, -4. आता भाऊ -7 वरून -4ला जायचं आहे, याचा अर्थ +3 ॲड करावं लागलं असेल. आणि हे +3 ॲड करण्यासाठी या डेसिमलला कोणीकडे जावं लागेल, लेफ्ट की राईट, ऑब्व्हियसली लेफ्टकडे. किती डिजिटने जावं लागेल बघा, 3 डिजिटने जावं लागेल. -7 +3 करायचं असेल तर 3 डिजिटने जाऊया. काय होईल मग हा नंबर, 0.0003861. बरोबर आहे. बघा 3 डिजिट मी गेलेलो आहे, दिसते का तुम्हाला. 1 सपोज इथे लिहूया, 1 2 3 है ना. आता इथे बघा लास्टचं एक्झाम्पल. या लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 टू द पॉवर 3 काढून टाकायचं आहे. 10 टू द पॉवर 3 काढून टाकायचं इथे असेल तिथे -3 आला पाहिजे. आणि -3 आणायचं असेल तर डेसिमलला राईट साईडला 3 डिजिटने घेऊन जावं लागेल. चला घेऊन जा, 168.92 अँड दिस इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चला.